बीड जिल्ह्यामध्ये केज तालुक्यात मज्जस जो गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मुद्दा हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये उपस्थित असलेला करण्यात आला होता। यावेळी तसेच या प्रकरणाची तपास सीआयडी मार्फत करण्यात होईल। तपासामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापर करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिषदेमध्ये दिली होती। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मुद्द्यावर स्थगत प्रस्तावात मांडला होता। दानवे या प्रकरणातील आरोपी अजित पवार गटांचे तालुका अध्यक्ष असलेला मुद्दा मांडला। यावर फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली होती। सरकारने या घटना अतिशय गंभीर्याने घेतली होती। तसेच हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस निरीक्षकाला देखील त्याचे सक्तीचे पाठवले होते। यावर सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान भवनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाले होते। यावेळी असं सर्व घडत असताना देखील मंत्र्यावर देखील नाहक आणि अंगुल निर्देशक होतं। मुख्यमंत्री यावेळी राजकीय पक्ष आणि नेत्यावरील आरोपांचे भाष्य केले होते। वरिष्ठ सभागृहामध्ये आपण जो बोलतो ते 14 कोटी जनतेपर्यंत जात असतो, त्यामुळे मंत्र्यांच्या जवळचे वगैरे ज्यावेळी बोललेले असते त्यावेळी विनाकारण त्याच्या मंत्र्याच्या त्यात हात सहभाग नसताना देखील त्यांच्याकडे कुठेतरी एका अंगुली निर्देशक होतो, फडणवीस असं म्हणाले होते। यावेळी असा विचार न करता घटनेमध्ये सहभागी प्रत्येकावर कारवाई केली जाईल अशी ग्वाही दिली जाणार आहे। सीआयडीकडे हे प्रकरण देखील असून त्याची जाच पडताळणी STI मार्फत चौकशी करणार आहे। असं सर्व गोष्टी यावेळी घडल्या होत्या। मात्र हे सर्व गोष्टी घडत असताना देखील ज्या पोलिसांनी कामचुकारपणाचा केला होता त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे असं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी असं भाष्य केले गेले होते। बीड परभणीच्या आणि गंभीर चर्चेची तयारी। बीड आणि परभणी घडलेल्या दोन्ही घटना गंभीर आहेत। घटना संदर्भामध्ये सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी असून देखील संविधानाचा वापर आणि अपमान असं सहन केला जाणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानाबाबत स्पष्ट केले होते। मुख्यमंत्री म्हणाले होते की भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार अपेक्षित चर्चा सभागृहामध्ये झालीच पाहिजे। परभणी येथे संविधानाचे अपमान करणारे व्यक्ती मनोरुग्ण होते। मनोरुग्णाच्या कृत्यानुसार संविधिक प्रतिक्रिया उमटावी अशी अपेक्षा विरोधी पक्षाचे राजकारण न करता घडू नये, यामध्ये चांगल्या सूचना मांडाव्यात असा अपेक्षा देखील मुख्यमंत्र्यांनी यांनी व्यक्त केली होत्या। विधानसभामध्ये सदस्य नाना पटोले यांच्या संदर्भामध्ये उपस्थित असलेला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या स्थगत प्रस्तावामध्ये चर्चा करण्यात आली होती। यावर कारवाई करण्यात येणार आहे असं मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले होते।